बायजा चांगली चांगली सेवा करतेस ग पोरी महाराजांची तू, तुला त्याचं चांगलं फळ मिळणार बघ. पण मी महाराजांची सेवा कुठल्या फळाच्या अपेक्षेने करतच नाही. तू अपेक्षा नाही ठेवलीस तरी महाराजांना कळतात भक्ताच्या मनातल्या अडचणी. वेळ आली ना की ते भक्ताला हवं ते देतात न मागता. काय म्हणायचंय तुम्हाला? असं माझ्या सेवेचं कुठलं फळ देणार आहेत महाराज? देणार नाही, दिलंय. दिलंय? होय. अगं पोरी तुझ्यासाठी चांगलं स्थळ सांगून आलंय. आम्ही होकार सुद्धा कळवलाय. काय? नाही पोरी आता तू काय बी बोलू नकोस, तुझं काय बी ऐकणार नाही आम्ही. आता तेवढं बळ नाही ग उरलं तुझ्या बापात. तुझ्यासारख्या तरण्या ताठ्या पोरीला घरात ठेवून घ्यायचं, तुझं रक्षण करायचं नाही ताकद राहिली पोर. होय, तू आता हट्ट सोड आणि सरळ पाठ लावायला तयार हो, म्हणजे आम्ही डोळे मिटायला मोकळे. कोण आहेत ते? बळीराम. काय? अगं ओरडतेस काय अशी साप चावल्यासारखी? अगं चांगला सज्जन माणूस आहे, श्रीमंत आहे. त्याची श्रीमंती घाला चुलीत. मला माहित नाही तो कसा आहे. माझ्या मागे शेगाव पर्यंत आला होता. बंगाल भाषेत बोलला माझ्याशी. असं थोबाड रंगवलं ना त्याचं. किती जणांची थोबाडा रगवणार आहेस ग? अगं तुझ्याविषयी गावात काय काय बोलतात ते ऐकवत नाही. ते ऐकण्यापेक्षा असं वाटतं इरी जाऊन जीव द्यावा. आई हे बघ बायजा, तुला बळीरामाबरोबर लगीन करावं लागल. बाबा गप 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 ग, किती रडशील. गप की आता गप. कुठं केली पोरगी? आज पाठ लावायचं होतं शंकराच्या मंदिरामध्ये. समधी जण जमली असतील आणि या पोरीचाच पत्ता नाही. आता नवरदेव पण येईल पोरीला न्यायला आणि पोरगी कुठं गेली? बोललो होतो तुला मी, बोललो होतो जे नशिबात असेल तेच घडेल म्हणून. नसेल दुसरं लगीन आपल्या बायजाच्या नशिबात कसं काय होणार ते? किती बी कुणी बी काय बी ठरवलं तरी नाही होणार ते. आता असं म्हणून कसं चालेल? अहो लग्न नाही करायचं तर नको करू दे. अहो पण पोरीचा पत्ता नाही. तिने आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं हे समजायला नको का आपल्याला? अगं मी स्वतः उडकून आलो, गावभर फिरलो, कुठं पत्ता लागला नाही तिचा. समधी गडी माणसं शोधतात तिला, कुठं बी गावं ना ती. अगं म्हटलं पुंडलिका बरोबर पळून गेली असेल म्हणून त्याच्या घरला जाऊन आलो. घरातच आहे तो पुंडलिक. मग आता म्हणजे हा म्हणजे शेगावला बी गेलेली नाही आपली बायजा. कुठे गेले असे? राम राम शिवराम बाप्पा, आलो आम्ही. हा चला नवरी नटली. हा काय झालं तुमच्या डोळ्यात पाणी? हवं तुमच्या पोरीचं दुसरं लग्न आहे, पहिलं नाही. तुमची पोरगी दुःखात निघून सुखात राहा चालली. तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे. चला लवकर करा. अरे देवळात समजी तयारी झाली ना? हा तिकडे भटजी खोळंबलाय, मुहूर्त चुकता कामा नाही. लवकर करा, चला चला. बळीराम काय झालं? बळीराम बायजा घर सोडून पळून गेली. बळीराम कसं समजावं आई बाबांना? गजानन महाराज म्हणालेत माझ्या नशिबात संसार सुख नाही, तर ते नाहीच आहे. मग का मला बळीरामच्या गळ्यात मारू पाहतायत? बायजा बायजा, अगं अशी इथे येऊन का बसलीयस? पुंडलिका
घर सोडून आलीये मी. कळलं मला. तुझे वडील माझ्या घरी येऊन गेले चौकशीला. त्यांना वाटलं तू माझ्यासोबत शेगावला आली असशील. बायजा, हा काय प्रकार आहे? कळत नाहीये मी जे केलंय ते योग्य आहे का अयोग्य आहे. माझे आई बाबा बळीरामशी पाठ लावतायत माझा. काय? पुंडलिका, मला त्याच्या डोळ्यात फक्त वासना दिसते रे. माझा मोठा धीरच मला निहाळतोय असा भास होतो. बायजा, मला परत लग्न करायची इच्छा नाही आता. नाहीये ना इच्छा? मग तसं स्पष्टपणे सांग ना घरच्यांना. घर सोडून का आलीस? पुंडलिका, अगं बायजा, महाराजांनी काय सांगितलंय? आपलं अंतर्मन आपल्याला जे सांगतं तेच आपल्यासाठी योग्य असतं. त्यावर ठाम राहा. आणि जर तुझ्यावर कोणी काही लादू इच्छित असेल तर त्याच्या नजरेला नजर देऊन विरोध दर्शवा. हे बघ बायजा, संकटापासून असं पळून जाऊन काही फायदा नाही. उलट तू पळून गेलीस म्हणून लोक तुझ्या आई वडिलांना नावं ठेवतील. पुंडलिका, बायजा, आधी घरी जा. कुठं गेली म्हणायची बायसा? आकाशात झाली भर का जमिनीत झाली गड? काय कळ न गेले. जाऊ द्या, जाईल कुठं? येईल येईल, परत येईल. बळीराम. बायसा, बायसा तू आलीस? अंगाला हात लावायचं काम नाही. नाही म्हणजे बायजा, मला वाटलंच होतं तुला उपरती होईल. तू परत माझ्याकडे येशील आणि पाठ लावायला तयार होशील माझ्या संगीत. नाही बळीराम, नाही. पुंडलिकानं मला परत यायला सांगितलं म्हणून आले. बायजा, तुझ्यासारखे लोक पोरगी पळाली म्हणून माझ्या आई बापांना टोचून टोचून मारतील याची जाणीव त्याने करून दिली म्हणून आले परत. असं आहे वय? मग इथं कशा पायी आलीस? जायचं ना आपल्या घरला. ठरवून आले तुला सांगायला. काय सांगायलीस? तुला घाबरत नाही आणि कोणालाच घाबरत नाही. बायजा, मुकाट्यानं मी म्हणतो तसं कर, नाही तर तुझी जिंदगी नरक करून ठेवीन. काय करायचंय ते कर. महाराज आहेत माझ्या पाठीशी. शाबास, अगदी बरोबर पावलं उचललीस. याच मार्गाने जा, म्हणजे तुझा खरा रंग जगाला कळेल. भले शाबास बायजा. कुठे गेली असेल हो बायजा? और मानी सापडली तरी घरला येणार नाही. ती ब्रह्मदेवाला साकडं घालावं लागेल. आपण तिच्या मनाविरुद्ध वागायलाच नको पाहिजे होतं. मग त्याला आपण काय करणार? पोरगी जड झाली होती म्हणून का आपण तिचा पाठ लावून देत होतो? कबूल, पण परिणाम काय झाला? व्हायचा तो झाला की नाही? लोक बोलतील. मला कुणाचं तरी हात धरून पळून गेलो. गावभर दौंडी पिटवत तोंडात शेण खाण्याचं ठेवलंय पोरीने. आणि याला कारण आपण देवाकडे प्रार्थना करा. देवाला सांगा माझ्या बायजाला घरी यायची बुद्धी दे. ती घरी आली ना की मी हाताची परडी करून तिला अगदी फुलाप्रमाणे जपेन. फुलाप्रमाणे जपेन. आई, बायजा, माझ्या पोरी कुठं गेली होतीस का? आम्हाला सोडून, आई बापाला सोडून कुठं गेली होती?
तुमची काळजी वाटली ना म्हणून घरी परत आले. बायजा तुझ्या मनाविरुद्ध आता तुला पाठ लावून द्यायचा हट्ट आम्ही सोडून दिलाय. तुझ्या बापाला माफ कर पोरे. बाबा नाही नाही नाही, तू आता कुठं बी जाऊ नकोस. पाहिजे तर मी तुझ्या पाया पडतो. बाबा अहो तोंडावर आपटला बळीराम. बायजा हातावर तुरी देऊन पळून गेली. जाईल कशी नाही, तिचा जीव आहे त्या पुंडलिका. ती काय पाठ बांधणार या बळीरामशी. त्यानंच पावलं विचार करून उचलायला पाहिजे होती. असा बळीराम घाबरणारा माणूस नाही. तो काहीतरी आखरीत घडविणार. बळीराम म्हणतात त्याला बळीराम. ए काय चाललंय? काय नाही कुठं काय. आमच्या नावाचा घोष लावलाय म्हणून विचारतोय. नाही त्याचं काय आहे, फार वाईट झालं बळीराम. नाही म्हणजे तुम्ही पाखरू हेरलं पण फास बरोबर नाही टाकला. तुमच्या फासातनं बायजा उडून गेलीच कशी. ए जातीय कुठं? सौताच्या धीराशीला पुढे ठेवणारी बाई ती. काय आणि काय सांगतोय काय तर. म्हणून तर नवऱ्यानं हाकलली तिला. पुंडलिक काय ठेवतोय तिला. तिला लागली चटक. आमच्यासारखा खमक्याच पाहिजे तिला. बघ नाक मोठी धरून येते की नाही माझ्याकडे. लावता का शर्यत? शरद हा? हा लागली मर्दा लागली. 8 दिवसात नाही बायदाशी पाठ लावला ना तर अर्धी मिशी हित उतरून ठेवीन मर्दा. बायजाला अजून माहिती नाही. बळी तोच कानपिळी. हा पुंडलिक भोकरे मिटक्या मारत मस्त लोणी खातोय आणि आपण उगाच मिशनवरती हात साफ करत बसतो. अरे कधी कुणाचं नशीब जोरावरती येईल सांगता येणार नाही. खरंय बापा, पुंडलिक लोणी खातोय, आपल्या हाती फुटकी खापर. बरोबर आहे. अरे बायको 4 पोरांची आई झाली म्हणजे फुटक्या खापरवाणीच वाटते की. अरे तिला बायजाची सर थोडीच येणार आहे वय. लाज आणली ह्या पोरीनं. राजरोजपणे हिंडते त्या पुंडलिका बरोबर. तिच्या आई बापाला कसं काय ठाऊक नाही कोणाच ठाऊक. नवऱ्यान टाकलेली पोरगी ती पुंडलिकाच्या गळ्यात परस्पर मारली गेली. फावलंच की त्याचं. काय सांगायचं, त्याच्याबरोबर तरी टिकते की नाही देव जाणे. बायच्यासारखी पोरगी कुणाला आवडणार नाही सांग. म्हणजे तुझ्या बी मनात भरले की काय? हा म्हटली तर मी काय नाही म्हणणार आहे वय. एकदा शेण खायची सवय झाली की माणूस उकिरडे बी हुंगतच फिरतो की. बायजा कशी चंद्राच्या चांदणीवाणी, अंगावर पांघरावं आणि निमूटपणे पडून राहावं. निमूट चुळबुळ करायची नाही वय.